महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या या विशेष भागात आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. शासनाने भूमिहीन आणि गरीब शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी ज्या नवीन शर्तीच्या असतात त्या जुनी शर्त म्हणजेच पूर्ण मालकीच्या होऊ शकतात का, यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जमीन वाटपाचा 10 वर्षांचा नियम काय आहे, शासनाला किती नजराणा भरावा लागतो आणि एजंट लोकांच्या भूलथापांना बळी न पडता ही प्रक्रिया कायदेशीररित्या कशी पूर्ण करायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यातही नक्की कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. जमिनीचा मुद्दा काढला की एक भावनिक बाजू समोर येते. जमीन हा फक्त मातीचा तुकडा नसून ती सामान्य माणसासाठी जगण्याची आणि सुरक्षेची हमी असते. स्वातंत्र्यानंतर शासनाने अनेक भूमिहीनांना जमिनी दिल्या, पण त्या नवीन शर्तीवर दिल्या. मला सांगा, या नवीन शर्तीमुळे शेतकरी कसे अडकले आहेत? मग मुलांना शिकवायचे असेल किंवा आजारपण असेल तर स्वतःची जमीन असूनही ती विकता का येत नाही किंवा त्यावर बँकेचे कर्ज का मिळत नाही? हा अत्यंत महत्त्वाचा आणि तसाच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आपण जर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 बघितली तर त्यात कलम 29चा संदर्भ येतो. या कलमानुसार जमिनीचे भोगवटदार वर्ग 1 आणि भोगवटदार वर्ग 2 असे मुख्य प्रकार पडतात. एक मिनिट, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे दोन वेगळे कायदेशीर गट आहेत? होय, अगदी तसंच. वर्ग 1 म्हणजे तुमची स्वतःची पूर्ण मालकीची जमीन, जिला कुणाच्याही परवानगीची गरज नसते. तुम्ही ती कधीही विकू शकता, गहाण ठेवू शकता. अच्छा, मग हा दुसरा जो गट आहे वर्ग 2, तो काय प्रकार आहे? वर्ग 2 म्हणजे नवीन शर्तीची जमीन, जी शासनाने एका विशिष्ट हेतूने काही अटींवर दिलेली असते. याचा सामान्य माणसावर असा परिणाम होतो की ही जमीन तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येत नाही किंवा बँकेत गहाणही ठेवता येत नाही. बापरे, म्हणजे कागदावर तुम्ही मालक आहात पण प्रत्यक्षात तुमचे हात बांधलेले आहेत. असं काय केलं शासनाने? यामागे एक सामाजिक कारण होतं. इथे 2 क्विक फॅक्ट्स लक्षात घेण्यासारखे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या जमिनी कमाल जमीन धारणा कायद्यातून वाचलेल्या अतिरिक्त जमिनी होत्या किंवा गावाकडच्या गायरान जमिनी होत्या. हो, जे सीलिंग ॲक्टमध्ये वाटप झालं होतं. अगदी बरोबर. आणि दुसरी फॅक्ट म्हणजे त्या जमिनी गरिबांना मोफत किंवा अगदी सवलतीच्या दरात दिल्या होत्या. जर ही अट नसती तर सावकारांनी या जमिनी पुन्हा लाटल्या असत्या. आणि म्हणूनच लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज निर्माण झाला. अनेकांना असं वाटतं की एकदा नवीन शर्तीची जमीन मिळाली की ती आयुष्यभर तशीच राहते, ती कधीच पूर्ण मालकीची होत नाही. यात कितपत तथ्य आहे? शासनाने यावर काही मार्ग काढला आहे का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. मुळात असं अजिबात नाहीये. 8 मार्च 2019च्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाची म्हणजे GRची माहिती मी इथे नक्की देऊ इच्छिते. या GRनुसार शासनाने काही अट घातल्या आहेत, ज्या पूर्ण केल्यास जमीन कायमस्वरूपी वर्ग 1 होऊ शकते. हे तर खूपच महत्त्वाचं आहे. मग यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे? पहिली अट म्हणजे तुम्हाला ती जमीन मिळून किमान 10 वर्ष पूर्ण झालेली असावीत. अच्छा, म्हणजे 10 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. तो का बरं? कारण शासनाचा हेतू असा होता की तुम्ही तिथे खरोखर शेती करावी, फक्त नफ्यासाठी ती जमीन विकू नये. आणि दुसरी महत्त्वाची तरतूद म्हणजे नजराणा भरणे. एक सेकंड, नजराणा हा शब्द ऐकायला थोडा ऐतिहासिक वाटतो. याचा आजच्या कायद्यात नेमका काय अर्थ आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नजराणा म्हणजे शासनाने आपला जमिनीवरील हक्क कायमचा सोडण्यासाठी शेतकऱ्याकडून घेतलेली एक प्रकारची अधिकृत फी किंवा प्रीमियम. अच्छा, म्हणजे शासनाचा जो हिस्सा आहे तो आपण विकत घेतो असं म्हणायला हरकत नाही. याचा फायदा काय होतो? याचा शेतकऱ्याला असा फायदा होतो की योग्य ती फी भरून तो जमिनीचा खरा आणि पूर्ण मालक बनू शकतो. पण हा नजराणा किती भरावा लागतो? काही ठराविक आकडेवारी आहे का? हो ना. जर जमीन तुम्हाला भविष्यातही शेतीसाठीच ठेवायची असेल तर रेडी रेकनरच्या 50% नजराणा भरावा लागतो. आणि जर मला तिथे शेती करायची नसेल, समजा प्लॉट पाडायचे असतील तर? जर तुम्हाला जमिनीचा अकृषी वापर म्हणजे NA करायचा असेल तर तिथे 50 ते 75% नजराणा भरावा लागतो. थोडक्यात सांगायचं तर नजराणा भरला की तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडतात. क्या बात है. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा.
लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता मला सांगा, समजा एखाद्या शेतकऱ्याची नजराणा भरण्याची तयारी आहे, तर त्याने नेमके कोणत्या सरकारी कार्यालयात जायचे? ही पूर्ण प्रक्रिया एखाद्या चक्रव्यूहासारखी क्लिष्ट वाटते का? अजिबात नाही. ही कायदेशीर प्रक्रिया अतिशय सोप्या आणि सुटसुटीत अशा 5 टप्प्यांमध्ये शासनाने आखून दिली आहे. मी तुम्हाला ते टप्पे सांगते. पहिला टप्पा म्हणजे कागदपत्रे गोळा करणे. यात नेमकी कोणती कागदपत्रे लागतात? यात मुख्यत्वे चालू वर्षाचा 7/12, 8 उतारा आणि मूळ जमीन वाटपाचा आदेश जमा करावा लागतो. अच्छा, हे सगळं घेऊन मग कुठे जायचं? दुसरा टप्पा म्हणजे जिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडे एका विहित नमुन्यात अर्ज करायचा. म्हणजे थेट मोठ्या साहेबांकडे अर्ज जातो, मग लगेच परवानगी मिळते का? नाही, तिथे लगेच परवानगी मिळत नाही. तिथे तिसरा टप्पा सुरू होतो. तलाठी आणि तहसीलदार यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. ही चौकशी कशासाठी असते? यात पाहिलं जातं की जमीन खरोखर 10 वर्ष कसली आहे का आणि मध्येच कुणाला बेकायदेशीर विकली तर नाही ना. हे खूप महत्वाचं आहे. आणि जर चौकशीत सगळं ठीक असेल तर मग चौथा टप्पा येतो. तो म्हणजे शासनाचे चलन भरणे. तुम्हाला नजराण्याची जी काही रक्कम ठरली आहे ती ट्रेजरी चलनाद्वारे शासनाकडे भरावी लागते. म्हणजे अधिकृत फी जमा करायची. बरोबर. आणि मग येतो 5वा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, 7/12 फेरफार नोंदवणे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम आदेशानंतर 7/12 नवीन शेरा हा कायमचा काढून टाकला जातो. बापरे, म्हणजे एकदा का हा शेरा पुसला गेला की सगळी बंधने संपली? अगदी तसंच. एकदा का हा शेरा पुसला गेला की तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. हे ऐकायला खूप सरळ आणि कायदेशीर वाटतं. पण इथे मला एक दुसरा आणि मोठा गैरसमज आणि धोक्याचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. अनेक गावात एजंट लोक येतात. ते स्टॅम्प पेपरवर साठेखत करून घेतात आणि म्हणतात की आपण नंतर परवानगी काढू, आता फक्त पैशांचा व्यवहार करू. हे किती धोकादायक आहे? हे अत्यंत धोकादायक आहे. यावर उच्च न्यायालयाच्या निकालाचा स्पष्ट संदर्भ आहे. बॉम्बे हायकोर्टाने अतिशय कडक शब्दांत स्पष्ट केलं आहे की पूर्व परवानगी न घेता केलेला असा कोणताही व्यवहार कायद्याच्या भाषेत व्हॉइड ॲब इनिशियो असतो. एक मिनिट, व्हॉइड ॲब इनिशियो याचा आपल्या गावरान किंवा सोप्या भाषेत काय अर्थ होतो? याचा अगदी सोपा अर्थ असा की हा व्यवहार सुरुवातीपासूनच शून्य किंवा पूर्णपणे बेकायदेशीर मानला जातो. कागदावर तुम्ही कितीही सह्या केल्या तरी त्याला कवडीचीही किंमत नसते. म्हणजे सामान्य माणसावर याचा काय परिणाम होतो? व्यवहार रद्द होतो का? व्यवहार तर रद्द होतोच, पण पैसेही बुडतात आणि जमीनही जाते. तुम्हाला रामू या एका भूमिहीन मजुराचा किस्सा सांगते. त्याने आपली 10 एकर जमीन एका श्रीमंत व्यापाऱ्याला एका साध्या विसर पावतीवर विकली होती. अच्छा, मग महसूल खात्याला हे कळल्यावर पुढे काय झालं? जेव्हा तहसीलदार साहेबांना हे समजलं तेव्हा त्यांनी तो व्यवहार रद्द तर केलाच, पण ती 10 एकर जमीन थेट सरकार जमा केली. बापरे, म्हणजे रामूचे हातही रिकामे आणि व्यापारीही रिकामा. दोघांचंही मोठं नुकसान झालं. अगदी तसंच. म्हणूनच कायदेशीर परवानगीशिवाय असे व्यवहार करू नयेत. आणि या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 36 आणि कलम 36अ चा उल्लेख करणे अत्यंत गरजेचे आहे. हे कलम कशाबद्दल आहे? याचा कुणाला फायदा होतो? हे कलम विशेषतः आदिवासी बांधवांच्या जमिनींचं रक्षण करण्यासाठी आहे. याची तरतूद अशी आहे की आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकता येत नाही. म्हणजे त्याला पूर्ण कायदेशीर बंदी आहे. होय. याचा सोपा अर्थ असा की अशा व्यवहाराला थेट राज्य शासनाची परवानगी लागते, जी मिळणे जवळपास अशक्य असते. यामुळे आदिवासी बांधवांचं जमिनीवरून होणारं शोषण थांबण्यास मोठी मदत होते. हा कायदा खरंच खूप कडक आणि तळागाळातील लोकांसाठी आवश्यक आहे. नक्कीच. याशिवाय देवस्थान इनाम जमिनी असतात, ज्यांना आपण वर्ग 3 म्हणतो, त्याही जमिनी कधीच खाजगी करता येत नाहीत, हे स्पष्ट आहे. बरोबर. कायद्याची अशीच अचूक माहिती मिळवण्यासाठी महसूलशाहीसोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब नक्की करा. आता मला सांगा, ही सगळी धावपळ करून आणि नजराणा भरून शेवटी शेतकऱ्याच्या हातात काय पडणार? त्याचे नक्की काय फायदे आहेत? फायदे खूप मोठे आणि सकारात्मक आहेत. जेव्हा जमीन वर्ग 1 होते तेव्हा राष्ट्रीयकृत बँका त्यावर सहज पीक कर्ज देतात किंवा विहीर खोदण्यासाठी मोठं कर्ज मिळतं. म्हणजे जी आर्थिक कोंडी असते ती फुटते. हो. आणि खुल्या बाजारात जमिनीला योग्य बाजारभाव मिळतो. जर शहरालगतची जमीन असेल तर ती अकृषिक करून त्यावर प्लॉट पाडून मोठा आर्थिक फायदा मिळवता येतो. आणि कुटुंबात वाटण्या करताना वारसा हक्कात काही अडचणी येत नाही? अजिबात नाही. कुटुंबात वारसा हक्क वाटप करताना कोणताही कायदेशीर अडथळा येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा एक संदर्भ इथे द्यावासा वाटतो.
शासन हे जमिनीचे मूळ मालक असल्यामुळे त्यांना नजराणा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हे महत्वाचं आहे. पण ज्यांनी आधीच अज्ञानातून असे व्यवहार केलेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी 2024ची अभय योजना शासनाने आणली होती, जिथे 75% दंड भरून जुने अनधिकृत व्यवहार नियमित करता येतात. म्हणजे शासनाने एक मोठी संधी दिली आहे. हो, पण शेवटी माझा सर्वांना एकच इशारा असेल, कोणत्याही पॉवर ऑफ अटॉर्नी किंवा दलालांच्या नादी लागू नका. थेट महसूल अधिकाऱ्यांकडे जाऊन कायदेशीर प्रक्रिया करा. अगदी योग्य सल्ला दिलात. तर संपूर्ण चर्चेचा थोडक्यात रिकॅप करूया. आज आपण पाहिलं की नवीन शर्तीच्या जमिनी वर्ग 1 कशा होतात, 10 वर्षांची अट काय आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचं नुकसान कसं टाळायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे साठेखत करून होणारी फसवणूक कशी टाळायची हेही आपण पाहिलं. होय. जर या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नक्कीच. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या महसुली किंवा कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिली आहे, तिथे नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील मागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.